या चौकाराने धावाची सुरुवात झाली. 2 बॉल मध्ये धावा आल्या 4. जिंकला तर शेलू जिंकणार आहे. 2 बॉल आणि धावा पोहोचल्या ते मात्र 4. चांगला फटका गणेशचा. कॅचची संधी आणि डोक्यावरून चेंडू काढला रोहितचा. सीमारेखा पार. आलाय चौकार. निलेश होता त्या ठिकाणी. तीन बॉल आणि धावा झाल्या तर मात्र 8. खतरनाक बॅटिंग आहे गणेश मसनेची. लाजवाब खेळ गणेश मसनेचा. शेलूकरांची गर्दी आणि गणेशसाठी हा चेंडू आला दिगूचा. खाली राहिला चेंडू. खरं तर दिगू आणखी एका टोपण नावाने प्रसिद्ध आहे. खरं तर दिगू हा मांटन एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे. धावसंख्या 4 बॉल मध्ये 8. फटका गणेश हवेत आहे. कॅच कॅच इथून कॅरी होईल का? कॅच इथून ड्रॉप. जेल इथून सुटलाय. गिरीधर होते त्या ठिकाणी. 5व्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. धावा मात्र 9. दोनही संघ एकाच गावातील आहेत. सर्वच्या सर्व मित्र परिवार आहे. आणि सामना मात्र 5 चेंडू आणि धावा झाले तर 9. रजत मसने बॅटिंग स्टान्स वरती तयार आहे. धावसंख्या 5 बॉल मध्ये 9. लास्ट बॉल होता. रजतचा शॉट आलाय. गॅप शोधली आहे. गॅप मध्ये ढकलला रजत मसनेचा हा चौकार. धावा आल्यात एका ओव्हर मध्ये. ओम विठ्ठल रखमाई शेलू टीमच्या 13 धावांची ही सुरुवात. खरं तर हा सामना आणि तरी देखील प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो प्रभात. विठ्ठल रखमाई शेळू टीम गणेश साठी टाळा होऊन जाऊ द्या. एकट्याने 19 धावा केल्या गणेश मसनेने. बॅट्समन नवीन प्रभात शेलार. 5 बॉल आणि धावा संख्या आहे ती मात्र 23. गोलंदाजीसाठी सोमनाथ. फाईट बाग करतोय तर मात्र सुभेदार 11 शेनू. कॅचची संधी इथून गमावली. रोहित कडून बॉल सुटलाय. दुसऱ्या धावेसाठी निघालाय प्रभात शेलार. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम विठ्ठल रखुमाई शेळू संघाची ती मात्र 25. 2 ओव्हरमध्ये 25 धावा. एकट्या गणेश मसनेच्या 19, रजतच्या 4 आणि प्रभात शेलारच्या 2 अशा 25 धावा झाल्यात. VR टीम शेलू. चला श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोली संघ आपण आला असाल तर आपलंही स्वागत आहे. कारण यानंतर आपली मॅच होणार आहे क्वालिफायची. आज मात्र मानवी 11 भुतिवली संघ सेमीफायनल मध्ये खेळणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या क्वालिफाय टीमने भुतिवली संघासमोर त्यांची मॅच होणार आहे. त्यामुळे भरपूर चान्सेस आहेत आज फायनल पर्यंत पोहोचण्याचा. पंचवीस धावा फलकावरती झाल्यात. सुशांत बागी स्कोररच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक गोष्टीची नोंद ते करतायत. खरं तर टेन्शन असतं स्कोररला. कारण त्याला लक्ष हे समोर ठेवावं लागतं. कोणता खेळाडू आलाय, कोण आऊट झालाय, कोण बॉलिंग करतोय, कोणी फिल्डिंग केली, किती रन झाले, किती पाहिजेत, सगळ्या गोष्टीचं काउंटिंग असतं. गोलंदाज तयार दिनेश. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल ठोकलाय रजत मसनेने. पॉवरफुल स्ट्रोक ऑन साइडला रजत मसनेचा हा षटकार. रजतने षटकार हॅट्रिक ठोकली तर विनोद कडून रजत साठी कॅश प्राइज असेल. धावसंख्या 31. गोलंदाज तयार. रजतचा शॉट आलाय. रोहित चेंडू पर्यंत पोहोचलाय. बॉल त्याच्या हातातून निसटलाय. धावा मिळतील त्या मात्र 2.
चला विनंती करतोय, डगआउटला विनंती करतोय. बघा डगआउटला विनंती करतोय की आयोजकांच्या वतीनं सूचना की आपण शांतता राखा. जर काही बिघडलं तर आयोजकांना ते सांभाळावं लागेल, म्हणून ते तुम्हाला शांततेची विनंती करतायत. धावसंख्या ती मात्र आहे 33. रजत मसनेचा शॉट इथून 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात आणि 33 धावा आतापर्यंत धावा फलकावरती आहेत. दिनेशचा पुढचा बॉल, रजतचा शॉट रोहित बॉल पर्यंत पोहोचलाय. रोहित हातामध्ये चेंडू, फेक रोहितच्या हातातून आणि धाव मिळेल फक्त 1. निलेश आहे त्या ठिकाणी, माफी असावी. धावा संख्या 3 बॉलमध्ये 34 पर्यंत. खरं तर हा सामना शेलू मध्ये, पण तितकाच आवाज आणि तितकीच मस्ती सर्व खेळाडू एकमेकांची करतायत. धावा संख्या 3 बॉलमध्ये 34. दिनेशचा पुढील बॉल, प्रभास शेलारचा फटका, बॅक टू द बॉलर आहे. हातातून चेंडू फेक होतीये आणि थोडा चुकीचा थ्रो. दुसऱ्या धावेसाठी प्रभात पोहोचलाय. नो बॉल प्लस धावा मिळती 2. टोटल 3 धावा पोहोचल्यात. 37. 3 चेंडू आणि 37 धावा. 3 बॉलमध्ये 37 झालं. खरं तर आज नेवाळीकरांचं आयोजन आहे आणि शेलूच्या दोन्ही टीम खेळतायत, म्हणजे शेलूचे जावई लोकेश दुर्गे आज शेळूच्या पाठीशी आहेत. शेळूच्या दोन्ही टीमच्या पाठीशी आहेत. धावसंख्या 3 बॉलमध्ये 34. फटका प्रभास शेलारचा, फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉल वरती कॅच पकडली, रन मिळेल फक्त 1. धावा झाल्यात 38. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाज तयार. नो बॉल. 2 धावांनी 40 झाल्यात आणि फ्री हिट प्रभात शेलार साठी फ्री हिट. 2 बॉल बाकी आहेत. 40 धावा झाल्यात. अविनाश सर, या भरपूर मजा आहे मॅच मध्ये. 40 धावा झाल्यात. 7-2 सरकार अजून शांत आहे, कारण 2 बॉल अजून बाकी आहेत. धावसंख्या ती 40 आणि या ठिकाणी पुरुषोत्तम रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पुरुषोत्तम साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. नो बॉल, आणखी एक नो बॉलची फेक. 41. नेवाली गावाचे आदरणीय जावई आणि आमदार साहेबांना आवर्जून भेटणारं व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तमजी रसाळ साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. अविनाशजी तरे सरांचं देखील स्वागत आहे. आणि गेम मध्ये 2 नो बॉल टाकलेत, एकच फ्री हिट आहे. 41 धावा धावफलकावर. 2 बॉल. व्हाईट बॉलचा मारा केलाय दिनेशने. 40 धावा झाल्यात. खरं तर बाउंड्री लाईन होती, काय फिल्डिंग केली निलेश तरेने. खरं तर निलेश तरेने प्रत्येक बॉलवर त्याची फिल्डिंग केली ना, काय जबरदस्त फिल्डिंग. खरं तर आता उभेच राहिलेत कारण प्रत्युत्तरच नाहीये गोलंदाजाकडे. नो बॉल टाकले 3, वाईट टाकला 42 धावा. फ्री हिटचा बॉल होता. प्रभास शेलारचा फटका ऑन साइडला. एकच धाव. रजत लास्ट बॉल केलेल. धावसंख्या 43. 43 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. निलेश तरेंचं मार्गदर्शन सुरूच आहे. एकच बॉल बाकी आहे. रजत मसनेचा आउट ऑफ द पार्क षटकार येईल का बघायचं. फुल टॉस आहे. रजतचा शॉट ऑन साइडला. बॉल हातामध्ये. प्रणवचा थ्रो येतोय. बॉल पकडलाय. कलेक्शन आणि एका रनने 44 केल्या 3 ओव्हर मध्ये. विठ्ठल रखमाई शेलूने 45 टार्गेट दिलंय, ते मात्र टीम सुभेदार 11 शेलूला. तर मी विजयदादा दुर्गे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नेवाली गावाचे लाडके जावई पुरुषोत्तम रसाळ साहेबांचा सत्कार आपण करावा. जावई फार कमी वेळा येतात आणि त्यांचा मान सन्मान आपण करतो. कॅमेरामॅनला विनंती आहे की कॅमेरा आपण फिरवा. लाडके जावई आहेत नेवाली गावाचे,
पुरुषोत्तमजी रसाळ यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मनपूर्वक धन्यवाद पुरुषोत्तमजी रसाळ साहेब. स्टेजवरती आपण यावं आणि आसनस्थ व्हावं. मनपूर्वक स्वागत. चला VR शेलू टीम फिल्डिंग आपण लावून घ्या आणि 45 टार्गेट आहे. पिंपलोली टीमने रिपोर्टिंग करा. दीनानाथ पाटील, सुमित वसावा, श्री गणेश पिंपलोली टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. सर्व खेळाडू आले असतील याची खात्री करा. मानवी 11 बुतिवली संघ देखील सेमीफायनलसाठी रवाना झालाय आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये टीम चला 45 टार्गेट घेऊन उतरत आहेत. भरत आणि प्रणव हे सलामीचे 2 धुरंधर फलंदाज. 53 धावा चेस करणारी ही जोडी मागच्या मॅच मध्ये आणि तब्बल 53 धावा चेस केला. खरं तर बदलापूरमध्ये आपल्या कर्जतच्या संघाचा परफॉर्मन्स जाम भारी आहे. शेलूचा एक संघ जिंकला आणि वंजारपाडा संघाने देखील 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना सामना जिंकला. जबरदस्त खेळ आपल्या कर्जतकरांचा. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये सौरभ बाबरेने तो सामना जिंकून दिला. एकट्याने 5 बॉलमध्ये 21 करत सामना फिनिश केला. चला यानंतर लगेचच बॅटिंग करणारी टीम. प्रणव आपण सज्ज व्हा, भरत आपण सज्ज व्हा आणि गिरीश मात्र चेंडूची चेकिंग करतोय. चांगले स्कोरर आहेत गिरीश. शेलू प्रीमियर लीग मध्ये त्यांची स्कोररची भूमिका उत्तम असते. 18 बॉल आणि कंपल्सरी 45 ची गरज आहे. निलेश तरेंचा कान मंत्र. चला चला डगआउट मध्ये शांतता राखा. अविनाश सर सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. या सर आपलं स्वागत. थँक्यू अजयजी डायरे सर. जाऊया मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे. VR शेलू आणि त्यांच्या विरोधात शेलू. 18 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल रोहन शेलार. जखमी वाघ या शेलू संघाचा. या अगोदरच्या मॅचमध्ये हाताला दुखापत झाली होती परंतु तरी देखील आपल्या संघासाठी इथे उपस्थित झालाय. ट्रीटमेंट घेऊन आलाय डॉक्टरकडून आणि पहिला चेंडू चांगला हाताळला. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेने संघाचं खातं इथं उघडलंय. 18 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष्य असताना पहिल्या चेंडूवर एक धाव
आता उर्वरित 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. नेक्स्ट बॉल रोहन तयार. भरत शेट्टे ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती तोच भरत. आणि हा चेंडूवाला डॉट. मी मगाशीच उल्लेख केला की वाघ ज्यावेळी जखमी होतो त्यावेळी तो आणखीन जास्त पॉवरफुल होतो आणि तो पॉवरफुल तडाखा इथे रोहनचा. 2 चेंडू हाताळले चांगले. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 3 तिगडा आणि काम बिगडा. 3 क्षेत्ररक्षक आले. कोणाचंही कॉलिंग नाही. रोहनच्या हाताला दुखापत आहे त्यामुळे त्याने अटेम्प्ट केला नाही झेल आणि चेंडूवर मिळते ती 1 धाव. झेल झाला असता तो मात्र प्रयत्नच केला नाही खेळाडूंनी. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळत असताना सगळ्याच्या सगळ्या खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. ते दिसलं नाही आणि ते जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचा फायदा उचलू शकेल का फलंदाज. प्रणव आणि भरत ही जोडी आहे सलामीची. सुभेदार 11 शेलू या संघाकडून. चौथा बॉल. फटका चांगला आहे. टायमिंग बेबिसाल. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी ठोकलाय खणखणीत षटकार. नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळतोय आणि शेलू वर्सेस शेलू म्हणजे कुठला तरी एक शेलू संघ जिंकणार आहे. इथे विजय होणार आहे तो शेलू संघाचा. चांगलं प्रत्युत्तर दिले प्रणवने रोहनला. पुढचा बॉल. हा देखील फटका चांगला आहे. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार. दणदण करत 4 धावांसाठी बॅक टू बॅक षटकारानंतर चाललेला हा चौकार. कॅचेस विन दी मॅचेस. एक झेल सोडला तदनंतर त्या चेंडूवर 1 धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र आलेला षटकार आणि चौकार. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या घरात. 45 धावांचं लक्ष असताना लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. रोहन शेलार समोर प्रणव मसने. डाव्या स्टिकच्या बाहेर बॉल. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्तची 1 धाव. आणखी 1 धाव धावफलकावर ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरात. 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात आणि त्याचं कारण म्हणजे अटेम्प्ट न केलेला झेल. तो झेल जर झाला असता तर नवीन बॅटर आला असता स्ट्राईकवर, परंतु इथे स्ट्राईक मिळाली प्रणवला आणि पुरेपूर फायदा उचलला त्याने पॉवर प्लेच्या षटकाचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक हाताळत असताना रोहन शेलार. 3 चेंडू रोहनने चांगले हाताळले. तदनंतर आलेला षटकार, चौकार आणि व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू कसा हाताळेल याकडे सगळ्यांचं लक्ष. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्लोअर डिलिव्हरी. बरोबर ओळखलं आणि पाठवून दिलं त्याला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तब्बल 17 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये रोहन शेलारने. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा होत्या, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 व्हाईट बॉल. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 17च्या घरात. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता गोलंदाजी मार्कवर VR विठ्ठल रखुमाई शेलू संघाकडून प्रभात शेलार. ज्या चुका केल्या रोहनने त्या चुकांची कुठेतरी भरपाई करावी लागेल प्रभातला आणि चांगलं षटक हाताळू शकेल का. मागच्या मॅचचा हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्यात अजून भरपूर साऱ्या. एकूण 17 धावा धावफलकावर. 45चं लक्ष होतं. पहिलाच बॉल. प्रभात तयार. वाईडचा इशारा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता भरतने. एक आक्रमक फलंदाज आहे भरत. सुभेदार 11 शेलू या संघाचा. आज एक वेगळ्या नावाने शेलू संघ उतरलाय. शेलू म्हटलं की क्रिकेटची पंढरी.
क्रिकेटची पंढरी शेलू म्हटलं की भरपूर साऱ्या टीम बघायला मिळतात आणि ते प्रभात शेलार पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर केलेलं कमबॅक डॉट बॉल. कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम एक चांगलं प्रक्षेपण या स्पर्धेचं. जय गावदेव चषक नेवाई यष्ट्यांच्या मागे राजू तरे चांगली किपिंग बघायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. या अगोदरच्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं प्रभातने, परंतु त्या षटकामध्ये त्याने तब्बल 8 वाईड चेंडू टाकले होते. आता त्या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. भरतमध्ये ती क्षमता आहे. मोठा फटका येईल का? पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रभात शेलार वेगवान वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन खूप चांगलं आहे या गोलंदाजाकडे. एक युवा यंग स्टार आहे शेलू संघाचा. आज विठ्ठल रखुमाई शेलू या संघाकडून खेळत असताना क्रिकेट संघाची चांगली बांधणी केली आहे रजत मसने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. इन ॲक्शन रजत, रोहन, राजू, प्रभात सगळेच आणि त्यांच्या विरोधात मात्र इथे सुभेदार 11 शेलू. बिग फाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरात, तिथेच स्थिगावली आहे 18च्या घरात. वाईडचा इशारा. टप्पा पडल्यावर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि हा आलाय वाईट बॉल. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त एक धाव फळकावर ॲड होईल आणि त्या एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफळकावर. 45 धावा करायच्या होत्या 18 चेंडूंमध्ये. चांगली सुरुवात तर केली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा ठोकून काढल्या सलामीच्या बॅटर्सनी, परंतु त्याच्यानंतर चांगली कामगिरी करत असताना प्रभात शेलार 2 वाईड चेंडू नक्कीच हाताळले, परंतु 3 डॉट बॉल त्याने हाताळलेत. चौथा बॉल प्रभात समोर त्याच्या असेल भरत. इथे पंचांचा आऊटचा इशारा. बॅटची कडा घेतली. चांगला झेल पकडला राजूने आणि निराश पावलांनी तंबूच्या आश्रयाला येत असताना भरत शेकटे. सुभेदार 11 शेलू संघाचा मुख्य खेळाडू, टीमचा पाठीचा कणा, बॅकबोन ऑफ टीम सुभेदार 11 शेलू निलेश तरे. आक्रोश बघायला मिळाला. चांगली फिल्डिंग देखील त्याने केली. चांगले चेंडू त्याने अडवले. कुठेतरी त्रस्त झालाय. आता त्यालाच कुठेतरी जावं लागेल फलंदाजीसाठी. पुढचा बॉल प्रभात. दिगंबर. फटका चांगला आहे. झेल करता आली असते नाही. मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामधून. मागच्या मॅचचा हिरो ज्याने सामना जिंकून दिला नेवाई संघाच्या विरोधात. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना एक मोठा षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, तोच दिगंबर. चौकार आलाय महत्वाच्या क्षणी. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 23च्या घरात आणि आता उर्वरित 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7-22चं समीकरण. या ओव्हर मधला हा निर्णायक चेंडू असेल. प्रभात की दिगंबर, दिगंबर की प्रभात, VR शेलू की सुभेदार 11 शेलू, याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. संपूर्ण शेलू गाव या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपणाचा आनंद घेत असताना शेवटचा चेंडू घेऊन प्रभात तयार. 7 बॉल 22ची गरज. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. खेळपट्टीचा विचार केला तर अतिरिक्त उसळी मिळते. वाईटच्या मदतीने 24 धावा आणि 7 बॉल 21 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका येईल का? प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली चुरशीची मॅच हवी असते आणि तो मोठा फटका बघायला मिळेल का? दिगंबरच्या बॅटमधून प्रयत्न केला होता परंतु बीट केलंय प्रभात शेलारने. ही खासियत या गोलंदाजाची. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या तिथेच स्थिगावली आहे, ती म्हणजे 24च्या घरात. तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या रोहनने, परंतु त्याच्यानंतर त्याचा छोटा बंधू प्रभात शेलार याने चांगलं षटक हाताळलं, एक गडी कमावला आणि तब्बल 7 धावा खर्च केल्या.
त्याच्यामध्ये 3 वाईड बॉल त्याने टाकले. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने मेडन षटक हाताळलं होतं. 8 वाईड चेंडू टाकले होते आणि त्याच प्रभात शेलारने चांगलं कमबॅक करून दिलाय. डेथ ओव्हर. धावा 6 चेंडूमध्ये 21 करायच्यात. 3 मोठे फटके आणि ते 3 मोठे फटके येतील का प्रणवच्या बॅटमधून. 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. एक स्टायलिश खेळाडू आहे शेलू गावातील. सुभेदार 11 शेलू संघातून आज खेळत असताना एकाच गावातील एकाच एरियामधील हे सगळे खेळाडू आणि आज एकमेकांच्या विरोधात खेळत असताना. क्रिकेट हा खेळ कोणता तरी एक संघ जिंकणार आहे, कुठल्या तरी एका संघाला पराभूत होऊ लागणार आहे, परंतु कोणता संघ जिंकेल आणि क्वार्टर फायनल खेळेल पिंपळोळी संघासोबत. पिंपळोळी संघ आपण देखील आल्याची नोंद करा. यानंतर लगेचच सामना होईल 4th क्वार्टर फायनल ऑफ द टुर्नामेंट. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित जय गावदेव चषक 2024 हा थरार. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंबारपाडा संघ 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 6-21चं समीकरण. अंबारपाडा संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसातून भुतिवली आणि आजच्या दिवसातून कोणता संघ. जबरदस्त फटका. बॉल सीमाबार. रन्स मिळतील 6. हा आलाय प्रणव मस्तेच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच जल्लोष बघायला मिळतोय खेळाडूंचा. नक्कीच वॉर्निंग असेल आपल्याला नेवाळी संघाकडून. आपण एन्जॉय करा, परंतु आपण खेळाडू आहात याचं देखील भान ठेवा. प्रेक्षक नाही आहेत आपण. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. 4 बॉल आणि 11 धावांची गरज. काय सामना रंगलाय. या अगोदरच्या सामन्यात देखील 52 धावा चेस केल्या होत्या सुभेदार 11 शेलू संघाने आणि आता देखील त्याच दिशेने वाटचाल करत असताना 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असताना आता सामना येऊन पोहोचलाय. 4 बॉल 11ची गरज. चार बॉल 11ची गरज. एका बाजूला प्रणव मसने तर दुसऱ्या बाजूला रजत मसने. दोन्ही खेळाडू दोन्ही संघातील महत्वाचे खेळाडू आहेत. स्वतःवर विश्वास दाखवला आणि गोलंदाजी घेतली रजतने. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. आता उर्वरित बॉल आहेत 4 आणि धावा करायच्यात त्या 11. 4-11चं समीकरण. एक चेंडू अत्यंत महत्वाचा. मोठा फटका सामना क्लिअर करेल सुभेदार 11 शेलू संघ आणि एक डॉट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल विठ्ठल रखुमाई शेलू हा संघ. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रजत बसणे तयार. 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे आणि त्याच्या समोर प्रणव मसने. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेचायचा होता. चांगलं बॅकअप मिळालं यष्टांच्या पाठीमागे. अजय सिंग दुधाणीचं चांगला चेंडू अडवला. जर कदाचित चेंडू अडला नसता तर सरळ चौकार गेला असता, परंतु हा चेंडू आलाय डॉट. आता गरज असेल ती 3 बॉल आणि 11 धावांची. 3 बॉल 11. एक धाव, एक चौकार, एक षटकार अत्यंत महत्वाचा असेल या मॅच मध्ये. प्रणव ती करामत करेल का की या धावा रोखू शकेल रजत मसने. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे एक धाव घेणं फार महत्वाचं होतं परंतु घेतली नाहीये. आता कंपल्सरी 2 षटकारांची गरज आहे. 2 बॉल आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे कंपल्सरी 2 मोठे फटके मारावे लागतील. इथे प्रणव मसनेला सुरुवात चांगली केली होती त्याने षटकार चौकाराने. आता 2 बॉल 11ची गरज. हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. रजत मसनेचा 5वा बॉल. चौकार आलाय आणि आता 1 बॉल 6 धावांची गरज. 7 धावांची गरज. या अगोदरच्या चेंडूवर 1 धाव घ्यायला हवी होती, ती घेतली नाही. एखादी चुकी मात्र इथे कदाचित विजयी होऊ शकतो सुभेदार 11 शेलू संघ. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे
एक बॉल 7ची गरज. एखादा वाईड चेंडू रोखावा लागेल आणि त्या वाईड चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये असेल प्रणव मसने. रजत मसनेकडे भरपूर सारा अनुभव आहे, मोठमोठ्या मॅचेस मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळलाय. आता तो चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळेल. एक बॉल 7ची गरज. इथे विजयी झालाय VR शेलू संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वेल प्लेड सुभेदार 11 शेलू टीम.